हॅलो नमस्कार. होळीनिमित्त पुरणपोळी बनवत आहे आणि त्याचबरोबर आमटी. तर व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीर झालेला आहे, पण तरी अपलोड केला आहे. चण्याची डाळ भिजत घालून ठेवली होती 3 ते 4 तास अगोदर. ती आता मी ह्या मातीच्या भांड्यामध्ये करणार आहे, कुकरमध्ये नाही. तर डाळ शिजत ठेवूयात. तोपर्यंत गूळ पण थोडंसं चिरून घेते, म्हणजे जेवढं गूळ लागेल तेवढंच चिरून घेतलं आहे आता. आणि आमटीसाठी मसाला भाजून घ्यायचा होता, तर त्या अगोदर मी वेलची थोडीशी भाजून घेतली आहे, म्हणजे आपल्याला कुठून बारीक करता येणार आणि लगेचच बारीक होणार ती. तर इथे 2 कांदे आणि एक छोटा सुका खोबरा घेतला आहे. ह्याला आपण भाजून घेऊयात. तर ते भाजून होतं आहे तोपर्यंत आपण डाळ पण बघूयात. आणि मी वेलची थोडीशी सोलून घेतली आहे, तर त्याची थोडीशी साल यामध्ये टाकून घेतली आहे. आणि 15 ते 20 मिनटं झाले आहे डाळ शिजत ठेवून. तर एवढी आतापर्यंत शिजलेली आहे. थोडी अजून शिजू द्यायची आहे. त्यानंतर मी इथे ह्या कांद्यामध्ये थोडीशी तीळ आणि खसखस पण घालून घेतलं आहे. तर हे आता व्यवस्थित भाजून होईपर्यंत मी ही वेलची थोडीशी बारीक करून घेते. तर मस्त बारीक झाली आहे. भाजून घेतल्यानंतर लगेचच बारीक होते. डाळ पण छान शिजली आहे. आता डाळीतलं पाणी आणि डाळ वेगळं करून घेऊयात. तर ते गार होतं आहे तोपर्यंत पीठ मळून घेते. तर पीठ आणि थोडंसं मैदा घेतला आहे, त्यात चवीप्रमाणे मीठ आणि तेल टाकून छान मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे. हे आता आपण साईडला ठेवूयात. आणि तोपर्यंत हा जो मसाला भाजून ठेवला होता तो वाटून घेऊयात. तर मी थोडंसं कोथिंबीर पण टाकून घेते. आता ही डाळ छान गार झालेली आहे. तर जेवढी डाळ घेणार ना, ते म्हणजे जेवढा हा वाडगा भरून डाळ घेणार तेवढंच आपण गूळ पण घ्यायचं आहे. थोडीशी डाळ बाजूला ठेवली आहे आमटीसाठी आणि आता हे गूळ घेत आहे. तर तेवढंच समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे कारण अगदी बरोबर बनतं. आणि तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर थोडं गूळ अजून घातलं तरी चालेल. तर हे आता मी छान मिक्स करून आपण हे शिजू देऊयात. आणि डाळ पण व्यवस्थित मिक्स करेपर्यंत थोडी अजून बारीक होऊन जाते. तर छान गूळ विरघळला आहे. यात आता मी थोडीशी वेलचीची पावडर टाकून घेते. जायफळची पण पावडर टाकून घेतली होती मी थोडीशी. आता हे व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे, म्हणजे आपला जो चमचा आहे तो व्यवस्थित असा उभा राहतो आहे. तर हे आता गार करत ठेवूयात. तोपर्यंत आमटीला फोडणी देऊन देऊयात. शेवटी मी ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप पण घालून घेतलं आहे. तर चला आता हे गार होतं आहे तोपर्यंत आपण आमटी करूयात. तेलामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकून घेतली आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात. त्यानंतर जो खोबरा भाजून घेतला होता कोथिंबीर टाकून बारीक केलेला तो टाकूयात. आणि थोडेसे बेसिक मसाले टाकायचे आहेत. धणे जिरेची पावडर, थोडं गरम मसाला, हळद आणि लाल तिखट. तर हे व्यवस्थित मिक्स होतं आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आमटीचं म्हणजे डाळीचं जो पाणी होतं ते टाकून घेतलं आहे. थोडंसं गूळ, चिंचेचं पाणी आणि सर्वात शेवटी मीठ घालून घेते. हे आता मिक्स होऊ देऊयात आणि छान उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे. तर इथे पुरण मी ह्या चाळणीतून असं चाळून घेतलं आहे. तर पुरण यंत्र असेल तर त्यातून पण बारीक करून घेतलं तरी चालेल. तर हे असं छान व्यवस्थित आपलं हा पुरण रेडी झालेला आहे. लगेचच आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊयात. तर पीठ पण 15 ते 20 मिनटामध्ये अजून मऊ होऊन जातो. तर हे असे छान गोळे झाले आहेत पुरणाचे. आता हे पारी करून आपण यामध्ये टाकून लाटून घ्यायची आहे. आणि आपली पुरणपोळी तयार झाली आहे. छान तुपावर शेकून घ्यायचं आहे. तर मी बाकीच्या पण पुरणपोळ्या पटापट करून घेते. आणि बाजूलाच भात पण झालेला आहे आणि आमटी पण तयार झाली आहे. तर आमटीमध्ये सर्वात शेवटी थोडंसं कोथिंबीर पण टाकून घेतलं आहे. तर चला बसूयात जेवायला.